आपल्याला पटकन अशी भूक लागलेली असेल तर अशा वेळी ज्वारीचे 15 मिनिटात चमचमीत असे धिरडे बनवण्यासाठी 1 वाटी ज्वारीचे पीठ चाळून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये आता काही भाज्या जातील। तर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा, कांदा बारीक चिरलेला टाकायचा, त्यामध्ये आता 2-3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे, लहान मुलं असेल तर स्किप करायचे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग किसलेलं गाजर, त्याच्याऐवजी इतर भाज्याही टाकायच्या। आता मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, गरम मसाला आणि हिंग आणि जिरे हे सर्व पिठामध्ये टाकून घ्यायचं। आता त्यामध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि उकळामध्ये ठेचून घालायचं, म्हणजे त्याची चव अजूनही चांगली धिरड्यामध्ये येते। आता ते सर्व टाकल्यानंतर चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। पीठ आणि भाज्या सर्व एकत्र मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं। जास्तही पाणी टाकायचं नाही, म्हणजे एकदम पातळ होईल, म्हणून थोडं थोडं करून असं पाणी टाकायचं। हे अशा पद्धतीने असं पाणी टाकून थोडं फेटून घ्यायचं। आता त्याचा थिकनेस बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि त्याला 5 मिनटं झाकण लावून रेस्ट करायला ठेवून द्यायचं। आता 5 मिनटं झालेली आहेत। झाकण काढल्यानंतर आपण आता चमच्याने पीठ पाहत आहे, बॅटर पाहत आहे बघा, थोडंसं घट्ट वाटते पहिल्यापेक्षा। जर अजून तुम्हाला पातळ हवं असेल तर 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं। आता गॅसवर पॅन ठेवायचा आहे, गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आता चमचा 1 टाका किंवा 2 चमचे टाकून घ्या। आता त्याच्यामध्ये 1 चमचा बॅटर टाकून घ्यायचं आणि त्याला थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण लावून वर तेल टाकायचं थोडंसं आणि झाकण लावून एक साईड खालची भाजेपर्यंत 5 मिनटं ठेवायचं। नंतर काढून घ्यायचं, गॅस मिडियम फ्लेमवरच आहे आपला। आता ते काढून उलटून घ्यायचं बघा, जाळी पण मस्त पडलेली आहे, एकदम खरपूस आणि ब्राऊन कलर आलेला आहे, जाळी पण सुंदर पडली। झाकून घ्यायचं। आता याचा फुल व्हिडिओ ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। मस्त आपले धिरडे तयार झालेले, अगदी दहीबरोबर सुद्धा